नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिपच्या या तिसऱ्या पाठाच्या भागामध्ये आपण आज दर्शनी किंमत, स्थानिक किंमत आणि विस्तारित रूप अशा तीन उदाहरणावर आधारित म्हणजे तीन प्रकारावर आधारित उदाहरणं पाहणार आहोत। आता प्रत्येक अंकाची एखाद्या संख्येमध्ये दोन वेगवेगळ्या किमती असतात। दर्शनी किंमत म्हणजे त्या अंकाकडे पाहिल्याबरोबर आपल्याला काय दर्शन होते, तो 5 आहे, 5चं दर्शन झालं, त्याची दर्शनी किंमत 5। तो 8 आहे, 8चं दर्शन झालं, त्याची दर्शनी किंमत 8। तो 9 आहे, त्याचं दर्शनी किंमत 9। तो 0 दिसतोय आपल्याला, 0ची दर्शनी किंमत 0। परंतु स्थानिक किंमत या गोष्टीवर अवलंबून असते, त्यांनी आपली जागा कुठं घेतलेली आहे। तो एकक स्थानी असेल 5 तर त्याची दर्शनी स्थानिक किंमत 5च असते। दशकाच्या जागेवर 5 गेला, त्याची दर्शनी किंमत स्थानिक किंमत 50 असते। शतकाच्या जागेवरची स्थानिक किंमत 500 असते। तर दशलक्षच्या जागेवर जर 5 गेला तर 5 लक्ष असते। परंतु हा जो 5 आहे हा दशलक्षच्या जागेवर गेला तर 5 लक्ष होतो। परंतु 5ची दर्शनी किंमत हे दशलक्षच्या जागेवर जरी असेल तर 5च असते। एकक स्थानी असली तरी 5 असते, त्याच्यात कुठेही फरक पडत नाही। स्थानिक किंमत पहा, स्थानिक म्हणजे त्याच्या स्थानावर त्याची किंमत ठरते। आलं का लक्षात? आपण जर रस्त्यावर खाली कुठेही बसलो तर आपल्याला कोणी व्हॅल्यू देईल का? नाही। आपण एखाद्या स्वच्छ जागेवर चांगल्या खुर्चीवर बसलेलो आहोत, तुमची किंमत वाढते, बरोबर आहे का? म्हणजे एखाद्या घाणेरड्या जागेवर एखादा माणूस बसला, त्याच्याकडे कोणी लक्ष देणार नाही। परंतु ऑफिसमध्ये गेला, त्याच्या मुख्य खुर्चीवर माणूस आहे, त्या ठिकाणची त्याची किंमत वाढली असते। एक साधं उदाहरण सांगितलं आहे तुम्हाला। आता वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओकडे बघूया। अंकांची दर्शनी किंमत, स्थानिक किंमत, विस्तारित मांडणी। आता पहिलं उदाहरण, हे उदाहरण आहे 80,341 या संख्येतील 0 व 1 या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज किती? आता मागच्या दुसऱ्या पाठात सुद्धा काही संख्या ज्ञानावर आधारित जे व्हिडिओ आले होते त्याच्यात अशी उदाहरण होती। आता हा 0 आहे आणि हा 1 आहे, मग 0ची स्थानिक किंमत सुद्धा 0च असते बरं का। आणि 1ची स्थानिक किंमत 1च असते, कारण 1 हा कोणत्या स्थानावर आहे? एकक स्थानावर आहे। हा 1 जर इथं असता तर 10,000 राहिला असता। स्थानिक किंमत 1 जर 10,000 स्थानी गेला असता 1 तर त्याची किंमत 10,000। परंतु 1 हा एकक स्थानावर जाऊन बसलेला आहे, म्हणून त्याची किंमत ही 1च आहे। 0 अधिक 1 बरोबर 1 आलं उत्तर, आणि पर्यायामध्ये आपल्या पर्याय क्रमांक बी हे त्याचं उत्तर आहे। म्हणजे 80,341 या संख्येतील 0 व 1 या अंकाची स्थानिक किमतीची बेरीज, या अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज किती आहे? ते 1 आहे। आता आपण दुसरं उदाहरण, आता हे दुसरं उदाहरण पाहूया। 715 आहे आणि 2 स्टार आहेत। या संख्येतील स्टारच्या जागी येणाऱ्या अंकांच्या स्थानिक किमतीमधील फरक 27 आहे, तर स्टारच्या जागी येणारा अंक कोणता? हे 4 पर्याय दिलेत तुम्हाला। आलं का लक्षात? ही संख्या आहे आणि या ठिकाणी 2 म्हणजे एकक आणि दशकच्या जाग्यावर काय असेल हे आपल्याला शोधायचे। ही एककाची जागा आहे आणि ही दशकाची जागा आहे। आता तुम्हाला माहिती आहे दशकाच्या जागेवर जर 1 आहे तर मग दशकाच्या जागेवर काय येतं? 10। 1ची स्थानिक किंमत 10 होती, ह्याची 10 मधून 1 गेली 9, 27 येते का? 10 वजा 1 बरोबर 9 नाही येत। बरं 4 घेतले, 4 घेतले, याची किंमत 40 होते, 4 होते, म्हणजे 40 याची स्थानिक किंमत। समजा उदाहरणार्थ इथं जर 4 घेतलं तर 40 होते आणि हे वजा 4, मग 36 आलं, नाही होत। आता 3 पाहू, मग जर 3 घेतलं तर पहा काय होतं, इथं 3ची स्थानिक किंमत 30 आणि यात एकक स्थानच्या 3ची स्थानिक किंमत 3, 30 मधून 3 गेले 27। आपल्याला उत्तर मिळालेलं आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक सी। काय म्हणते की 715 स्टार स्टार म्हणजे 3 3 ही संख्या काय असेल पहा। 715 3 3 हा जर अंक इथं असेल तर या स्टारच्या जागी असणारा म्हणजे हे स्टारच्या जागी अंक आहेत, या स्टारच्या जागी असणाऱ्या येणाऱ्या अंकाच्या स्थानिक किमतीमधील फरक। मग या 3ची स्थानिक किंमत 30 आहे, या 3ची स्थानिक किंमत एकक स्थानी असल्यामुळे 3च आहे। 30 मधून 3 गेले 27 उरले, म्हणजे दोन्हीचा फरक जो असेल तो 27 असेल। लक्षात आलं का तुमच्या? आणि
मी हे व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितले स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत याच्यातला फरक. इथं फक्त स्थानिक किंमत या संकल्पनेचा आपल्याला वापर करायचा, दर्शनी किंमतीकडे आपल्याला जायचं नाही. आता तिसरं उदाहरण पाहू. आता हे तिसरं उदाहरण पाहू. पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील 5 या अंकाची स्थानिक किंमत सर्वात कमी आहे? मग आता या 5ची स्थानिक किंमत एकक, दशक, शतक, हजार, 10,000 म्हणजे 50,000 आहे. या 5ची स्थानिक किंमत मी तुम्हाला लिहून दाखवतो. आपल्याला हे समजण्यासाठी हे करायचे. ह्याची किंमत 50,000 आहे, याची किंमत 5च आहे, याची किंमत 5,000 आहे, एकक, दशक, शतक, हजार, आणि याची किंमत 500 आहे. आता सांगा तुम्ही की कोणत्या पर्यायातील 5 या अंकाची स्थानिक किंमत कमी आहे? तर पर्याय हा दुसऱ्या नंबरचा जो पर्याय आहे, कारण इथं हा जो 5 आला हा एकक स्थानी आला. आणखी तुम्हाला एक छोटी शॉर्ट ट्रिक सांगतो स्थानिक किंमत काढायची. हा अंक ज्या स्थानावर आहे त्याच्या पुढे जेवढे अंक तेवढे शून्य. जाऊ दे, एकक, दशक फारचा. अजून सोपं, हा अंक या स्थानावर आहे, 4 अंक आहेत, 4 शून्य दिले म्हणजे 50,000 त्याची स्थानिक किंमत आहे. याच्या पुढं काहीच नाही, अजिबात शून्य नाही, 5च त्याची स्थानिक किंमत आहे. म्हणजे या सर्वामध्ये कमी स्थानिक किंमत असणारा 5 जर कोणता असेल तर तो हा पर्याय क्रमांक दुसरा आहे. आता आपण चौथं उदाहरण घेऊ. आता हे चौथं उदाहरण आहे. 7 स्टार 2 स्टार या संख्ये स्टारच्या जागी असणाऱ्या अंकाची दर्शनी किंमत समान असून, पहा दर्शनी किंमत समान आहे म्हणजे दोन्ही अंक दिसायला सारखेच आहेत. त्यांच्या स्थानिक किंमतीतील फरक 0 आहे, तर स्टारच्या जागी येणारा अंक कोणता असेल? दिसायला अंक सारखेच आहेत वेगवेगळ्या जागेवर. हे पहा, 7 स्टार 2 आणि स्टार या ठिकाणचे जे अंक आहेत हे, आता समजा इथं 2 ठेवलं, यांच्या दर्शनी किंमतीतील फरक 0 येतो. 2 वजा 2 0, 2 दिसते. परंतु स्थानिक किंमत हिची किती आहे? 200 वजा 2 म्हणजे त्यांच्या दर्शनी किंमत समान आहे, म्हणजे दिसतात समान, दोन्ही दिसतात. आणि स्थानिक किंमत म्हणजे त्याची स्थानिक किंमत 200 वजा 2 बरोबर 198. 0 आहे का? 0 नाही. मग हा 0 घेतला म्हणजे स्थानिक किंमतीतील फरक 0 नाही. आता हा पहिला पर्याय नाही, आता हा दुसरा पर्याय बघू. समजा इथं 0 ठेवलं, इथं 0 ठेवलं, हे 0, दोन्ही ठिकाणी एकच अंक बसणार आहे. पर्याय एकच निवडायचा आहे. दोन्हीची दर्शनी किंमत समान आहे, दोन्ही 0च आहे दिसायला. आता याची स्थानिक किंमत 0 आहे आणि याची स्थानिक किंमत या 0ची 0 आहे. 0 वजा 0 बरोबर 0. दोन्हीची स्थानिक किंमत घेऊन त्यांची वजाबाकी जर केली तर ती सुद्धा 0 येते आणि दिसायला दोन्हीची दर्शनी किंमतही 0 आहे. म्हणजेच आपल्याला उत्तर मिळालं पर्याय क्रमांक 2. लक्षात आलं का तुम्हाला? उदाहरण नीट लक्षात घ्या. 7 स्टार 2 स्टार या संख्येत स्टारच्या जागी असणाऱ्या अंकांची दर्शनी किंमत समान असून, दर्शनी म्हणजे दिसायला समान आहे ते, परंतु यांच्या स्थानिक किंमतीचा फरक जर केला तर तो सुद्धा 0 आला पाहिजे. आता हे अगोदर आपण 2 घेऊन बघितलं, 2 दिसायला समान होते. लक्षात येते तुमच्या? 2 दिसायला समान होते, परंतु या शतक स्थानच्या 2ची स्थानिक किंमत ही 200 होती आणि एकक स्थानच्या 2ची स्थानिक किंमत ही 2 होती. मग 200 वजा 2 बरोबर 198 येते. त्यांच्या स्थानिक किंमतीचा फरक 0 येत नव्हता. मात्र जिथं 0 घेतला तिथं स्थानिक किंमतीतील फरक 0 आला आणि दर्शनी दोघं सारखेच दिसतात, म्हणून पर्याय दुसरा. हे सुद्धा पर्याय होत नाही, तुम्ही करून पहा. मी नाही करत, तुम्हाला चॅलेंज तर. आता आपण 5वं उदाहरण घेऊ. आता हे 5वं उदाहरण आहे. 58,279 या संख्येमधील 10,000 स्थानच्या, पहा एकक, दशक, शतक, हजार, 10,000. 10,000 स्थानिक कोण आहे? 5. या 5 या अंकाच्या स्थानिक किंमतीचा, आता 5ची स्थानिक किंमत किती आहे? 10,000 आहे. 5च्या पुढे 1 2 3 4 अंक आहेत. म्हणजेच एकक, दशक, शतक, हजार, 10,000. 10,000 स्थानिक 50,000 व शतक स्थानच्या अंकाच्या दर्शनी किंमतीचा.
आता शतक स्थानचा अंक कोणता आहे? एकक दशक शतक. शतक स्थानचा जो अंक आहे त्या अंकाच्या शतक स्थानच्या अंकाच्या दर्शनी किमतीचा हा इथं हा शब्द बदललाय. म्हणजे शतक स्थानी दिसतोय कोण? हा 2 दिसतोय. गुणाकार किती? मग गुणाकार केला मी इथं. आलं लक्षात? आता मला याचं उत्तर शोधायचं आहे. बरोबर. एक B00 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 1 2 3 4 शून्याला शून्यानं गुणलं, 4च्या जागेवर 4ही शून्य आले. कोणत्याही अंकाला शून्यानं गुणल्यानंतर किंवा संख्येला शून्यानं गुणल्यानंतर त्याचं उत्तर शून्यच येतं. परंतु आपण 2 म्हणजे शून्यानं 2ला गुणलं 2च आलं, किंवा 2 0ला गुणलं 2च आलं, 0 आलं, 2 आलं म्हणलं ना, मी चुकलं तिथं. B00 0 B00 0 B00 0 B4. आता 2 5ला गुणायचं, B5 10. म्हणजेच एकक दशक शतक हजार 10,000, एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष, 1 लक्ष हा गुणाकार आहे. मग आता हा गुणाकार आहे कुठं? एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष दशलक्ष, हे 10 लक्ष आहे, हे 1,000 आहे, हे 10,000 आहे. म्हणजे आपलं उत्तर इथं आहे 1 लक्ष. पर्याय क्रमांक 4. लक्षात आलं का तुमच्या? काय केलं की या 5 या अंकाची स्थानिक किंमत आणि 2 या अंकाची दर्शनी किंमत, 5 दोन्ही 10, हे 4च्या जागेवर 4 शून्य, म्हणजे 1च्या पुढं 5 शून्य. आणखीन साध्या भाषेत उत्तर घ्या. आता आपण 6वं उदाहरण बघू. आता हे 6वं उदाहरण आहे. 6वं उदाहरण बघा. 34 लक्ष 2 दशहजार 4,000 5 शतक 2 दशक आणि 5 एकक यापासून बनणारी संख्या. हे 1 2 3 4 पर्याय दिलेत, याच्यातली शोधायची आहे. खूप सोपं काम आहे. 34 लक्ष, पहा लक्ष एकटा नाही, 3वर 4 हे 2 अंकी संख्या आहे, म्हणजे दशलक्षची संख्या आहे. आपण अंतरून ठेवूया. आपण एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष दशलक्ष, एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष आणि दशलक्ष. मग लक्ष आणि दशलक्ष मिळून किती आहेत? 34. 10,000 किती? 2. हजार किती? 4. शतक किती? 5. दशक किती? 2. एकक किती? 5. 34 लक्ष 24,525 संख्या तयार झाली. तुमच्या समोरच तयार केली. अगदी सोपा प्रश्न. पहा पहिला पर्याय बघू. 34 लक्ष 24,525. 34 लक्ष 24,525. आपल्याला पुढच्या पर्यायांकडे जायची आवश्यकताच नाही. पहिल्या स्टॉकमध्ये आपल्याला उत्तर सापडलेलं आहे, तर त्याचं पहिलं उत्तर आहे हे. पहा हे उत्तर 34 लक्ष 24,525. अशा पद्धतीने एकक दशकची मांडणी केली. मात्र इथं लॉजिक लावावं लागतं. हे 34 लक्ष दिले त्यांनी, म्हणजे हे दशलक्ष आहे, कारण ही 2 अंकी संख्या लक्षात आलेली आहे. एवढं लक्षात आलं. कारण हे लक्षात येण्यात आपलं चुकून बसतं आणि आपण अडचणीत येतो. आता आपण काय करू, आणि नेमकी प्रत्येक प्रश्नात अशी छोटीशी काहीतरी ट्रिक त्यांनी लावलेली असते की विद्यार्थी गोंधळून जावे आणि उत्तरापासून दूर चालले जातात. तुम्ही असं जायचं नाही. आपलं डोकं जागेवर असलं की आपलं उत्तर जागेवरून हलत नाही. एवढं लक्षात ठेवायचं. 7वं उदाहरण घेऊ आपण. आता हे 7वं उदाहरण बघू आपण. 26,586 या संख्येमधील हजार व दशक स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज आणि शतक व दशक स्थानच्या अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज यातील फरक किती? आता आपण अगोदर एक काम करू. हजार आणि दशक स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज करू. आता हजार स्थानी कोण आहे? एकक दशक शतक हजार. हजार स्थानी 6 आहे. मग 6ची स्थानिक किंमत किती आहे? 6,000. 6च्या पुढे 3 अंक आहे. दशक स्थानी कोण आहे? 8 आहे. 8ची स्थानिक किंमत किती आहे? 80 आहे. यांची बेरीज. आता हे तुमच्या माहितीस्तव हजार आणि दशक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत त्यांची बेरीज काढलं. किती आली? 0 आणि 0 0 8 आणि 0 8 0 0 6 6 6080 आली. आता काय म्हटले पुन्हा
किमतीची बेरीज आणि शतक व दशक स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज. आता हे शतक स्थानचं, शतक स्थानी कोण आहे? 5ची स्थानिक किंमत 500 आणि दशक स्थानी कोण आहे? 80. हे दशक स्थानी. 8ची स्थानिक किंमत 80, दशक स्थानी 8 आहे. हां, दशक स्थानी कोण आहे? 8 आहे. 8ची स्थानिक किंमत 80. यांची बेरीज हे 0 8 8 0 8 580. हे 6080 आणि 580 यातील फरक. मग काय करायचं? 6080 वजा 580 करू आपण. शून्यातून शून्य हे गेले 0, 8मधून 8 गेले 0, 0मधून 5 जात नाही, याने उसना दिला. इथं झाले 10, इथं राहिले 5, 10मधून 5 गेले 5 राहिले, 5 अशी 5, 5500. 5920 हे उत्तर नाही, 5500 हे उत्तर आलेलं आहे. आपलं पर्याय क्रमांक 2. पहा, तुमच्यासमोर वेगवेगळ्या अगदी सुटसुटीत पायरीने हे गणित आपण सोडवले आणि त्याचं उत्तरसुद्धा तुमच्यासमोर निघालेलं आहे. काही घाबरून जायचं नाही. उदाहरणं किती जरी मोठी आली हे आपल्याला येतात सगळी, आपण विनाकारण त्यांना घाबरतो. आता आपण 8वं उदाहरण घेऊया. आता हे 8वं उदाहरण आहे. एकक दशक शतक, हजार दशहजार लक्ष दशलक्ष, 33 लक्ष 33,333 या संख्येतील अधोरेखित अंकाची स्थानिक किंमत किती? आता अधोरेखित म्हणजे काय? अधो म्हणजे खाली, रेखित म्हणजे रेषा ओढलेली. कोणाच्या खाली रेषा ओढली बरं? या 3च्या खाली रेषा ओढलेली आहे. हा 3 अधोरेखित केलेला आहे. मग याची किंमत एकक दशक शतक, हजार दशहजार लक्ष, 3 लक्ष, 3च्या पुढं 5 शून्य, अगदी साध्या भाषेत, कारण 3च्या पुढं 5 अंक आहेत. जरी 3 3 3 3 आहेत तरी परंतु अंकांची संख्या किती आहे? तर ती 5 आहे. पहा, 3च्या पुढं 3 आहेत, चुकलं. 3च्या पुढं 4 आहेत, चुकलं. 3च्या पुढं 3 आणि 3 6 आहेत, चुकलं. 3च्या पुढं 3 आणि 2 5 आहेत. पहा, 3 लक्ष, एकक दशक शतक, हजार दशहजार लक्ष या 3ची किंमत, स्थानिक किंमत ही 3 लक्ष आहे आणि त्याचा पर्याय क्रमांक 4 आहे. हा 4था पर्याय गोल करायचा विद्यार्थी मित्रांनो. अशा पद्धतीने हे अगदी सोपे सोपे प्रश्न आहेत. आता हे 8वं झालं. 9वं उदाहरण आपण घेऊया. चला, आता हे 9वं उदाहरण आहे. 4 गुणिले 1000 अधिक 7 गुणिले एकक दशक शतक, हजार दशहजार 10,000 अधिक 5 अधिक 3 गुणिले 10. हे विस्तारित रूप पुढीलपैकी कोणत्या संख्येचे आहे? आता पहा, 4ने ह्याला गुणू आपण. याचं करू अगोदर. 4 0 0 4 0 0 4 0 0 4 0 0 4 0 0 3 वेळा 0, 4 1 4 अधिक 7 न 1 2 3 4 5 वेळा 0 आहे, म्हणजे 1 2 3 4 आणि 5 वेळा 0, 7 1 7, म्हणजे 7 0 0 7 0 0 7 0 0 7 0 0 7 0 0 1 2 3 4 5 7 अधिक. आता इथं पहा, मी याच्या अगोदरच्या एका उदाहरणात म्हटलं होतं की अगदी अशी छोटीशी कळ काढून देतात की आपण उत्तरापासून खूप दूर फेकले जातो. इथं पदावलीचा वापर करावा लागतो आणि कंचे भागू बेव म्हणजे अगोदर गुणाकार करावा लागतो. तो गुणाकार आहे 3 गुणिले 10, 30 अधिक 5 म्हणजे अधिक 35. हे याचं उदाहरण आहे. नाहीतर सर्रास चुकून काय होते, 5 आणि 3 8, 8 गुणिले 10 80 करून जातो माणूस आणि मग उत्तरात ती कुठं सापडत नाही, गोंधळून बसतो आपण. तर अशा पद्धतीनं हे उत्तर येते. मग आता पहा, हे विस्तारित रूप आहे, म्हणजेच एकक दशक शतक हजार दशहजार लक्ष. एकक सरळ जागा मांडू आपण. एकक दशक शतक हजार दशहजार लक्ष. हे एकक दशक शतक हजार दशहजार आणि लक्ष. किती लक्ष? 7 लक्ष. हजार किती आहे? 4000 आहेत. आणि दशक एकक 3 5 मध्ये हे 0 किंवा हे 7 लक्ष. 7च्या पुढं किती शून्य आहेत? 5 शून्य आहेत. अधिक 4000. एकक दशक शतक हजार एककाखाली एकक दशकाखाली दशक मांडू. अधिक 3 5. विस्तारित रूपाची अशा पद्धतीने बेरीज केली तरी तीच संख्या येते. हे पहा, 5 आणि 0 5, 3 आणि 0 0 0, 4 आणि 0 4, 0 0 7,
7,04,035. माझी इथं काढलेली सुद्धा 7,04,035 संख्या आलेली आहे आणि आपल्याला 7,04,035 हे दुसऱ्या पर्यायात उत्तर मिळतं, कारण हे नाही, हे नाही, हे नाही. इतकं सोपं हे गणित आहे, परंतु इथं कन्फ्युजन होऊ शकतं. त्यामुळं आपण इथं पर्यायच नाही म्हणतो, काहीही म्हणतो, कारण हे आम्हाला नाही. परंतु तुम्ही आणखी नेमकंच आता 4थीतून 5वीत आलेले आहात, तुमची काठिण्य पातळी कमी असते आणि त्यामुळं सरावानं ह्या गोष्टी होऊन जातात. हे पटकन लक्षात येतं. तिथं परीक्षा देत असताना परीक्षेचा प्रचंड ताण आपल्या डोक्यावर असतो, तो अजिबात घ्यायचा नाही. रिलॅक्स होऊन परीक्षा द्यायची, काय व्हायचे ते उद्या, ताण घ्यायचा नाही. कारण आपल्याला पुढं खूप परीक्षा द्यायच्यात जीवनामध्ये आणि प्रत्येक परीक्षेला अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला समोर जावं लागणार आहे. तर हे उदाहरण इथं झालेलं आहे 9. आता आपण 10 नंबरचं उदाहरण बघू. चला, आता हे 10वं उदाहरण बघा. 10वं उदाहरणसुद्धा आपल्या डोक्याला चॅलेंज करणार आहे. आत्ता याच्या अगोदर जो मी पदावलीचं सांगितलं तुम्हाला, पदावली सोडवत असताना अगोदर कंस सोडवायचा असतो, पुन्हा चा, ची, पुन्हा भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी या क्रमानं जायचं. मग इथं काय दिसतंय, 5 गुणिले 1 अधिक 8 गुणिले 1000 अधिक 7 गुणिले 10 अधिक 6 गुणिले 100. 5वीची मुलं खरंच कन्फ्यूज होतील ना हो ह्या गणिताला बघून. कुठं गुणाकार, कुठं बेरीज, कुठं गुणाकार, कुठं बेरीज, कुठं गुणाकार, कुठं बेरीज, अजिबात ताण घ्यायचा नाही. जे जे गुणाकार आहेत त्यांना अगोदर आपण खून करू, बेरजेचा विचार नंतर करू. पहा, मी इथं लिहितो 5 गुणिले 1 अधिक 8 गुणिले 1000 अधिक 7 गुणिले 10 अधिक 6 गुणिले 100. तुम्हाला समजण्यासाठी पहा, मला ही प्रक्रिया अगोदर करायची आहे, त्यानंतर ही गुणाकाराची करायची, त्यानंतर गुणाकाराची करायची, त्यानंतर गुणाकार आणि शेवटी बेरीज करायची. आता मी हे डब्बे मुद्दाम काढलेत, कारण गुणाकार हे पहा, इथं बेरीज आहे, इथं बेरीजीचा, परंतु बेरजेच्या अगोदर गुणाकार आहे ह्या सिक्वेन्समध्ये आणि यालाच पदावली म्हणतात. आलं का लक्षात? बेरजेच्या अगोदर काय आहे, गुणाकार आहे. 5 गुणिले 1 बरोबर उत्तर आलं 5 अधिक 8 गुणिले 1 8 1 8 1 2 3 8 0 0 8 0 0. म्हणजे अगोदर असं असतं बरं का, 1 पासून नाही, 8 0 0 8 0 0 8 0 0 8 1 8 अधिक 7 10 70 अधिक 6 0 0 6 0 0 6 1 6. आता हे विस्तारित रूप आहे, याची संख्या तयार करायची आहे. म्हणजेच 8000 अधिक 600 उत्तर त्या क्रमाने संख्या लिहायच्या अधिक 70 अधिक 5. हे 5 अशी 5 7 अशी 7 6 अशी 6 8675 उत्तर आलं. अगदी या गणिताकडे बघून आपल्याला म्हणजे कन्फ्युजन व्हायला लागलं होतं. ते उत्तर आपण किती सहज काढलं, 8675. आणि ते आपल्याला दिसतंय हो का, इथं नाही, इथं आहे 8675. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आलेलं आहे. सहज 8675 इजी. आता या 3.1 या स्वाध्यायामधलं शेवटचं म्हणजेच 11वं गणित आपण बघूया. आता हे 11वं उदाहरण आहे. एकक दशक शतक, हजार दशहजार लक्ष दशलक्ष 40 लक्ष 56,784 या संख्येतील 4च्या स्थानिक किमतीची बेरीज 5च्या स्थानिक किमतीपेक्षा कितीने जास्त आहे. म्हणजेच 4 हे 2 वेळा आले आणि 5च्या स्थानिक किंमत म्हणजे 5 हे एकच वेळा आले. 4ची नुसती स्थानिक किंमत नाही बघायची, 4च्या स्थानिक किमतीची बेरीज करायची. मग या 4च्या पुढं 1 2 3 4 5 6 अंक आहेत. 40 लक्ष. एकक दशक शतक हजार दशहजार लक्ष दशलक्ष म्हणजे बरोबर आहे 40 लक्ष. आता हा 40 लक्ष 4 ही बेरीज म्हणजे या 4ची स्थानिक किंमत आणि या 4ची स्थानिक किंमत 40 लक्ष
4 एकक दशक शतक, हजार दश हजार, लक्ष दशलक्ष आलं. आता 5च्या स्थानिक किमतीपेक्षा कितीने जास्त आहे ही बेरीज आलेली. अगोदर मग आपल्याला काय करायची, 5ची स्थानिक किंमत, 5च्या पुढं 1 2 3 4 अंक आहेत, 1 2 3 4, 5च्या पुढं 1 2 3 4 अंक आहेत. का बरं? मी तुम्हाला एक ट्रिक सांगितली होती. कोणती? की स्थानिक किंमत काढत असताना तो अंक त्याच्या पुढं किती अंक आहेत तेवढे शून्य द्यायचे, झटकन स्थानिक किंमत. एकक दशक होईल हो, पण परीक्षेच्या काळामध्ये, आणि हे 101% परफेक्ट ट्रिक आहे, याला काही चुकायचा विषय नाही. मग आता हे कितीने जास्त आहे म्हणजे दोन्हीत फरक किती आहे, अलग लक्षात, दोन्हीत फरक किती आहे तो फरक काढायचा आपल्याला, म्हणजेच वजाबाकी करावी लागेल. मग आपण ही वजाबाकी करू. 4मधून 0 गेले, 4च राहिले. 0तून 0 गेले, 0 0तून 0 गेले, 0 0तून 0 गेले, 5मधून 0 जात नाही. आता ह्या 0कडे काढायला काही नाही, मग हा याच्याकडे गेला, इथून काय झालं, 3 झाले, इथं 10 झाले, इथं 9 झाले. का बरं असं झालं? 4ने एक उसना इथं दिला म्हणून 4च्या जागेवर 3 राहिली, 10ने एक उसना इथं दिला म्हणून 10च्या जागेवर 9 राहिली, आणि ह्या 10मधून 5 गेले, 5 राहिले, 9मधून काहीच नाही जायला, 3मधून काहीच नाही जायला. 39,50,004 ही संख्या आलेली आहे. मग आता आपल्याला या पर्यायामध्ये हे इथं तर 40 लक्ष आहे, हा आपलं आलेलं उत्तर नाही आहे. दुसरा पर्याय बघू. 39,50,004, 39,50,004, 39,50,004, 39,50,004. अजून काय पाहिजे? आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. तर ते उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 39,50,004. अशा पद्धतीने आपण स्कॉलरशिप 5वी या परीक्षेमधला 3.1 हा स्वाध्याय सोडवलेला आहे, आणि त्या स्वाध्यायातलं प्रत्येक गणित अगदी बारीकीनं आपण करून घेतलेलं आहे. निश्चित आपल्या समोर डोळ्याच्या एका विशिष्ट ठिकाणी तुम्ही दूर असा मोबाईल ठेवा, तुम्हाला चांगल्या प्रकारे दिसेल एवढ्या जागेवर. अलग लक्षात वही घ्यायची, व्यवस्थित वहीवर लिहायचे, प्रत्येक उदाहरण पहा, स्कॉलरशिपचं पुस्तक सोबत ठेवा, उदाहरण पाहायचं, समजून घ्यायचं, स्वतः सोडवून पाहायचं, आणि अगोदर पाहून मग सोडवलं की तुम्हाला उत्तर येऊन जातं. अलग लक्षात प्रत्येक उदाहरण अशा पद्धतीनं सोडवत चला. तुमची उदाहरणं सोडवण्याची कॅपॅसिटी वाढेल, तुमचा गणितातला बुद्ध्यांक वाढेल, आणि भविष्यात तुम्हाला गणितात 100% कुठलीही अडचण राहणार नाही. 101% गॅरंटी. धन्यवाद. व्हिडिओ आवडला त्याला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.